फॉरेनचे टुरिस्ट येतात, एवढे पर्यटक येतात, सेलिब्रिटी येतात, फॉरेन डेलिगेट्स येतात, तर त्या होळीला एक जागतिक टुरिझमचा दर्जा मिळालेला आहे. पण तशीच ओळख जर मुंबईमध्ये तुम्हाला शिमगा हावलाई होळी बघायची असेल तर कोळीवाड्यांमध्ये तुम्ही गेले पाहिजे. आणि तसंच हा आपला वेसावा कोळीवाडा एक कोळीवाड्यांमधला प्रमुख कोळीवाडा मुंबईचा सरशिप आले. इथे जर टुरिझमचा दर्जा मिळाला तर मला वाटतं चक्केचांद लागतील आणि हे ग्लोबल ह्याच्यावर मॅपवर हा उत्सव कोळ्यांचा होळी उत्सव हा मला वाटतं कुठेतरी त्याला शिक्का बसेल. आणि कार्निवल होऊ शकतो, खूप मोठा उत्सव होऊ शकतो. जसं गोव्याला कार्निवल होतात बघा, गोव्याला लोक जातात पर्यटनासाठी, इतर ठिकाणी काही कार्निवल भरतात, तसं मला वाटतं हा शिमगा किंवा होळी हे महाराष्ट्र टुरिझमसाठी एक खूप मोठा विषय होऊ शकतो. अशी शिस्तबद्ध तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. ही फक्त तुम्हाला वर्सोवा कोळीवाड्यातच पाहायला मिळेल. बघा कसे शिस्तीत आहेत, सगळे एका रांगेत आहेत. आणि हा खरंच हा माझा वर्सोवा कोळीवाडा मधला जरा हटके असाच व्लॉग आहे. गोव्याचे देवलां चालते गोव्याचे देवलां चालते धाकटा फादी तितक्याचे गीते मोठा फादी मिस बोलते. वा वा वा, आज जोश आहे बघा. अजून बरं हे तरुण आहेत, हे वय झालेलं आहे, तरुण आहेत. जय शिवराय. तर तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या होळीत, या अग्नीत दुष्ट प्रवृत्ती, नकारात्मक विचार ह्या अग्नीत जळून खाक होऊन दे आणि तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम टिकवू दे. आता आपण आलो आहे वर्सोवा आणि यावेळीची वर्सोवाची होळी धमाल असणार आहे. ते काय धमाल आहे ते शेवटपर्यंत पहा. चला. वर्सोवा मध्ये गावातील हिंगलाई देवी मंदिर, हिंगलाई देवीच्या दर्शनाला आता आपण आलो आहे. श्री लक्ष्मी, श्री अनंतराया, आई भवानी, बाजूला श्री बैरीदेव, बाजूला श्री खंडोबा. तर आपल्यासोबत आहेत मोहित. नमस्कार. आणि वर्सोवा कोळीवाड्याची शान आणि या सगळ्या शान आहे. आणि खरंच आणि मोहित तुझ्यामुळे जो वर्सोवा आणि जो कोळी समाजाची जी माहिती आहे ती पुढे असेल. आज वर्सोवामध्ये आल्या आणि वर्सोवाबद्दलची जी होळी होते साजरी, त्या होळीबद्दलची माहिती. आता कसं आहे बघा, वर्सोवामध्ये आहेत तर आमच्या 9 गल्ल्या, पण त्या गल्ल्यांमध्ये ह्या ज्या 2 गल्ल्या आहेत म्हणजे मांडवी गल्ली कोळी जमात संस्था आणि ही बाजार गल्ली कोळी जमात संस्था, तर 9 वर्षांनी प्रत्येक गल्लीला दहीहंडीचा मान मिळतो. तर यावर्षी बाजार गल्ली कोळी जमात संस्थेला दहीहंडीचा मान आहे. मग दहीहंडीला या जल्लोष असतो पूर्ण 7 दिवस, म्हणजे हरिनामाचा सप्ताह, त्याच्यात महिला पण असतात. आणि शेवटचे 2 दिवस म्हणजे कृष्ण जन्म आणि दुसरा दिवस म्हणजे दही काळ्याचा, असे पूर्ण हे दिवस 8चे 8 दिवस एकदम उत्साह असतो. आणि तो उत्साह सुरुवात कधी होतो तर नारळी पौर्णिमेपासून. नारळी पौर्णिमा सोडून कसं चालेल, कारण कोळ्यांची जी जिंदगी आहे, जे आयुष्य आहे ते नारळी पौर्णिमेवरच आधारित आहे. तर आपण परत येऊया आपल्या शिमग्याच्या सणाला. खरं म्हणजे शिमगा, हावली, हाऊल, हावलूबाय ही अशी नावं आम्ही होळीला देतो. सर्वसामान्यांसाठी ती होळी आहे, कोळ्यांसाठी तो शिमगा आणि त्यांची हावलाई आहे. हावली म्हणजे प्रत्येक कोळी बांधवाच्या घरातील एक सदस्य आहे, ती देवी आहे. म्हणजे जसं आपल्या घरातील मुलगी, तिला आपण हळद लावतो, तिला तिची आरती ओवाळतो, तिची ओटी भरतो, तिचं तेलवण करतो, या ज्या सगळ्या विधी आहेत, आणि तिच्या लग्नात नाचतो. कोळ्यांची हळद तर तुम्हाला माहीतच आहे, धमाल असते. तसंच आपण हावलाईला देखील आपल्या घरातील एक लेक म्हणून तिची लग्नासारखी तिची तयारी करतो, तिला साडी नेसवतो. तुम्ही बघितलं तर तिची ओटी भरतो, सवासणी येतात, तिच्या हळदी कुंकू करतात. म्हणजे विचार करा या हावलीला, या हावलाईला किती महत्त्व आहे आपल्या कोळी जीवनामध्ये. तर तुम्ही आता बघाल की अशी इथे परंपरा आहे की खरं म्हणजे
तुम्ही गाणं ऐकलं असेल, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचा 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. या गाण्यात एवढं मर्म आहे. 12 महिन्याचं म्हणजे वर्षातनं एकदा येणारा हा सण शिमग्याचा, आणि 15 दिवसाचा म्हणजे काय तर पूर्वी शिमगा अजूनही कोळीवाड्यांमध्ये 15 दिवस खेळला जातो. म्हणजे महाशिवरात्र गेली की अमावस्येनंतर प्रतिपदा येते, तर प्रतिपदेपासून 15 दिवस हा शिमगा असतो, तो धुळीवंदनापर्यंत खेळला जातो. आणि 15च्या 15 दिवस म्हणजे लहान मुलांच्या होळ्या, म्हणजे ही जी एरंडेलची झाडं असतात ती जाऊन तिवरांमध्ये जाऊन ती झाडं शोधून, जी अशीच वाढलेली असतात ती झाडं पेटवायची आणि त्याच्याभोवती शेकोटी, कारण थंडीचा सीझन असतो. ह्या मागचं शास्त्र आहे. तर आम्ही पण लहान असताना आम्ही खूप मजा करायचो. मग घरोघरी जाऊन बँड घेऊन, टोपल्या वाजवून, थाल्या वाजवून पोस मागायचा. पोस म्हणजे हावलीचं पोस्ट, म्हणजे देणगी, चंदा गोळा करायचा, आणि तो मग आपल्या पार्टीसाठी, नाच गाण्यासाठी, कपड्यांसाठी यूज करायचे. त्या हावलीचा पोस असं आम्ही बोलत जायचो. ते अजूनही काही मुलं करतात, पण कमी झाली ती परंपरा. तर 15 दिवसाचा हा शिमगा. तर 15 दिवस शिमगा झाल्यानंतर मग येतो हा कोंबाड हावली. कोंबाड हावली म्हणजे काय, लोकांची गैरसमज आहे. कोंबाड म्हणजे कोंबडा आणतात. कोंबाड आणि कोंबड्याचा डायरेक्ट संबंध नाही. तुम्ही चिकन मटन खा, त्याला काय कोणाचा विरोध नाही, पण कोंबाड हावली म्हणजे नावातच आहे. कुमार या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे कोंबार किंवा कुंभार. तर गावातील जे कुमार असतात, म्हणजे ज्यांची लग्न नसतात झालेली, त्या कुमारांची हावली म्हणजे कोंबाड हावली, जी होळी पौर्णिमेचा एक दिवस आधी साजरी केली जाते. तुम्ही वरळी कोळीवाड्यात गेलात तर कोंबाड हावली असते, तिथे मोठा सण आहे. वारीनपाडा म्हणजे खारदांड्याला गेलात तर कोंबाड हावलीचा एक दिवस आधी रहाटाची होळी असते. तर अशा या प्रत्येक कोळीवाड्याने आपापली संस्कृती थोडं बहुत फरकाने आपली जपलेली आहे. तर ही कोंबाड हावली झाली. आणि दुसऱ्या दिवशी जी असते ती मानाची होळी म्हणजे मोठी हावली, जी आज आपण होळी पौर्णिमेला जी साजरी करतो त्याला मोठी हावली किंवा गोताची हावली बोलतात. गोताची हावली म्हणजे काय, गणगोताची होळी. गणगोत म्हणजे सर्व थोर श्रेष्ठ सर्वांनी एकत्र साजरी केलेली होळी म्हणजे गणगोताची. ती आज पाटलाची होळी. आज पाटलाला मान असतो. गावचा पाटील किंवा गल्लीचा जो प्रमुख आहे, अध्यक्ष आहे, त्याला हा मान असतो या होळीला अग्नी द्यायचा. मग 12, 12:30ला जेव्हा 12चा ठोका असतो तेव्हा म्हणतात की मशाल घेऊन येतो आणि तेव्हा होळीला अग्नी दिला जातो. आणि मग तेव्हा बोंबा मारायची पद्धत, आदा मोदा ह्याचा त्याच्या शिव्या द्यायची पद्धत आहे. मग आजच्या दिवशी राग नाही मानायचं कोणी, कारण आजच्या दिवशी माफ आहे. आणि असं म्हणतात की आपण शिवी देऊन काय करत असतो की आपले जे नकारात्मकता आहे, नेगेटिव्हिटी आहे, ती आपण त्या दहन करत असतो होळिकेसोबत. अशी एक ते शास्त्र आहे त्याच्या मागे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आजकालची पिढी पण ती जपते. आणि अशी आशा करतो, हवलाई मातेला प्रार्थना करतो की पुढे कोळीवाडे टिकावेत, कोळी संस्कृती टिकावी. शिमग्याचा सण, नारळी पौर्णिमा असो, गणपती गौरी असो, भवानीचा सण असो, सगळे जोश जल्लोषात लोकांनी साजरे करा. आणि त्याच्या मागचा मर्म जाणून घेतला ना, विज्ञान काय जाणून घेतलं, तर अजून गोडीने नवीन पिढी ते साजरी करू शकते. सजवतो, पुरं सजवतो, म्हणजे महिलासारखं सजवतो आम्ही. आणि मग तिची पूजा करतो. आणि मग आम्ही आता मिरवणुकीला निघणार आहोत. आमची मटक्याची मिरवणूक असते. 60 वर्ष झाले आमची मटक्याची मिरवणूक असते. ही आम्ही आता गावात फिरणार आहोत. अख्ख्या गावात पुणेचे सण आला ग, आवलूबाई निघाली माहेराला, आवडीचा सण गावाला, रे पोरांनो नाचावा. पारंपरिक वेशभूषा करून, पुरुष देखील असतात पारंपरिक वेशभूषेत. पूर्वी सोंग पण करायची. आता सोंगाचं हे कमी झालं. होळीचे सोंग फेमस होते शिमग्याचे. काहीतरी फॅन्सी ड्रेस करायचे, कॉमेडी देव बनायचे, पौराणिक कथे ह्याचे हे करायचे, वेशभूषा करायचे. आता कमी झालं आहे, खर्च पण वाढला आहे. पण महिलांनी अजून आपला हट्ट सोडला नाही. महिला सजून धजून नख शिकांत एकदम तयारी करून कोळी वेशभूषेत महिला माथ्यावर मडकी घेतात, मानाची मडकी. आणि ती मडकी नंतर होळी पेटायच्या आधी होळीला प्रदक्षिणा करतात या मांडवी गल्ली आणि बाजार गल्ली संस्थेच्या महिला. आणि प्रदक्षिणा घालून होळीभोवती मग त्या मडकी रचतात. अशी ही परंपरा आहे. म्हणजे काय आहे की गावातली जेवढी नकारात्मकता आहे ती मडकीच्या रूपाने खेचून आणायची आणि त्या होळी मातेच्या अग्नीमध्ये ती दहन करायची. हे शास्त्र आहे त्या मागचं. ह्या गोष्टी आहेत त्या नवीन पिढीला कळायला पाहिजेत, तर आनंदाने लोक साजरे करतील सण.
आपली संस्कृती, आपली परंपरा हे बघा जतन करणारे हे वर्सोवाचे कोळी बांधव. मी आता आहे वर्सोवा कोळीवाड्यात आणि वर्सोवा कोळीवाड्यातील बघा हे सगळा हा आपला कोळी बांधव एकदम शिस्त पद्धतीत संचलन चालू आहे त्यांचं. शिस्त पद्धतीत संचलन आपलं हंडी बघा सर्व एका रांगेत आहेत आणि शिस्तबद्ध त्यांचं हे होळीचं संचलन चालू आहे. बाजार गल्ली कोळी जमात संस्था दहीहंडी उत्सव 2026 बघा मडकवा सुंदर असा. इथे बघा बासरी पण आहे बघा. हा त्या बात आहे. इथे बघा बजरंग बली आणि श्रीकृष्ण बरोबर आहे. विद्युत रोषणाई केलेले कलश पानाचे. वा तुझ्या मानकरी ताई बघा ताईने कसं घेतलाय त्या ताईने. भाऊ एक नंबर. अशी शिस्तबद्ध तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ही फक्त तुम्हाला वर्सोवा कोळीवाड्यातच पाहायला मिळेल. बघा कसे शिस्तीत आहेत सगळे एका रांगेत आहेत. आणि हा खरंच हा माझा वर्सोवा कोळीवाडा मधला जरा हटके असाच ब्लॉग. दहीहंडीचे मानकरी बाजार गल्ली कोळी जमातीचा हक्क आहे. तर त्यासाठी सर्व माहेरकरींना पण इन्व्हाइट केलेलं आहे बाजार गल्लीचा आमच्या भावांनी. तर आम्ही दहीहंडी घेऊन होळी उत्सवाला निघालेलो. टोटल किती महिला असतील? 300-350 पर्यंत. अवलय माते की गोपाळ कृष्ण महाराज की. समोर तो तुम्हाला निशाण दिसतंय वरती भगवा ध्वज ते निशाण क्षेत्र लक्ष्मण निशाण क्षेत्र. तुम्ही कोळीवाड्यात बघितलात ना तर उंच उंच असे निशाण असतात. पुनवेचे सणाला गावलो पुनवेचे सणाला आवलो पुनवेचे सणाला गावलो बाय निघाली माहेराला आवलूबाई निघाली माहेराला ग वाजत ताशे काय ढोलाला वाजत न ताशे काय ढोलाला ग आवलूबाई नाचते आनंदाला बापाच्या मल्ल्यामध्ये कागद झारील बापाच्या मल्ल्यामध्ये कागद झारील वर्षाची हावलूबाई येते माहेरा वर्षाची हावलूबाई येते माहेरा माल्या रे तुझ माल पनू माल्या रे तुझ माल पनू
वाटेवरी बदामी नको रे लावू, वाटेवरी बदामी नको रे लावू, तुझ्या रे बदाम्यात होईल रवणालू, तुझ्या रे बदाम्यात होईल रवणालू, वाटेवरी आंबा नको रे लावू, वाटेवरी आंबा नको रे लावू, तुझ्या रे आंब्याचं होईल रवणालू, तुझ्या रे हावऱ्याचं होईल वाटेवरी आंबा नको रे लावू, वाटेवरी आंबा नको रे लावू, वाटेवरी सुपारी नको रे लावू, वाटेवरी सुपारी नको रे लावू, तुझ्या रे सुपारीचं होईल रवणालू, तुझ्या रे सुपारीचं होईल पावलंय माझी वटी भरिली तुझी कोणी गोवती भरिली तुझी को वटी भरिली काय बहिणीनी गोवती भरिली काय बहिणी आग्न्या लाविल्या तुझ्या कोणी गो आग्न्या लाविल्या तुझ्या को आग्न्या लाविल्या गावचे पतलानी गो आग्न्या लाविल्या गावचे पतला आई माझी विजते हो मामदी ग आई माझी विजते हो मामद माऊली दुलते हो मामदी गो हावल दुलते हो मामद हावलय गौरय दोघी बहिणी गो हावलय गौरय दोघी बहिणी रंगाने खेळताना दोघी जणी गो रंगाने खेळताना दोघी जणी बघा आज उत्साह आहे, आज जोश आहे बघा. अजून बरं हे तरुण आहेत, हे वय झालेलं आहे, तरुण आहेत. जोय जा रे जोय जा जोय जा रे जोय जोय जा खाली कुराद त्या कमरेला दोरी खाली कुराद त्याच्या कमरेला दोरी काय रामाची सीता सोर सोर रावणा रामाची सीता लंका जरे नाही सोरीशील ते लंका जरे लंका जरे ते पाजल परे लंका जरे ते पाजल परे पाजल परेल ते हावलूबाई जरेल पाजल परेल ते हावलू जरेल जोया जोया जोय 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 गोव्याचे गोव्याचे देवलाम चालते वाटी गोव्याचे देवलाम चालते धाकटा फादी तितक्याचे गीते मोठा फादी मिस बोलते वा वा वा. तर माझ्यासमोर मोहित आहे आणि हा वर्सोवा कोळीवाड्याची जी होळी पाहिलेत ना तुम्ही, तर शिस्तबद्ध येणारी, पारंपरिक पद्धतीत येणारी आणि इथे पोलीस व्यवस्था पण म्हणजे पोलीस व्यवस्था नसलीच पाहिजे इथे, कारण का एकदम शिस्तीत येत आहेत, सर्व शांततेत येत आहेत, भांडण काय नाही, नटून थटून येत आहेत आणि जवळपास 350 महिला आणि हा असा कोळीवाड्यातली शान, वर्सोवा कोळीवाड्याची शान आणि हा जो उत्सव आहे तो उत्सव म्हणजे मला असं वाटतं की पर्यटन दृष्ट्या हा झाला पाहिजे. 2-3 वर्षापूर्वी आपले मत्स्य व्यवसाय विभागाचे आपले कमिशनर साहेब होते, आता त्यांची ट्रान्सफर झाली पाटणे साहेब. तर त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यावेळेस ते म्हणायचे की जशी ब्रजला वगैरे लठमार होळी होते आणि इतरही ठिकाणी काही होळी साजरी केली जातात भारतामध्ये, तर फॉरेनचे टुरिस्ट येतात, एवढे पर्यटक येतात, सेलिब्रिटी येतात, फॉरेन डेलिगेट्स येतात, तर त्या होळीला एक जागतिक टुरिझमचा दर्जा मिळालेला आहे. पण तशीच ओळख जर मुंबईमध्ये तुम्हाला शिमगा हावलाय होळी बघायची असेल तर कोळीवाड्यांमध्ये तुम्ही गेले पाहिजे. आणि तसंच हा आपला हा वेसावा कोळीवाडा एक कोळीवाड्यांमधला प्रमुख कोळीवाडा मुंबईचा आहे, वन ऑफ द. तर असे हे जे सण आहेत, आपले उत्सव आहेत, ते मला वाटतं जास्तीत जास्त ना ग्लोबल ह्याच्यावर आले पाहिजेत. त्यासाठी मग आपले MTDC असो, कल्चरल विभाग असो किंवा मत्स्य व्यवसाय विभाग असो, सर्वांनी एकत्र येऊन जर कोळी लोकांच्या ह्या कल्चरला प्रमोट केलं
इथे स्पॉन्सरशिप आले, इथे जर टुरिझमचा दर्जा मिळाला तर मला वाटतं चक्केचांद लागतील. आणि हे ग्लोबल ह्याच्यावर मॅपवर हा उत्सव, कोळ्यांचा होळी उत्सव, हा मला वाटतं कुठेतरी त्याला शिक्का बसेल. नाही, आणि एक खरंच आहे की हा एक मोठा कार्निवल होऊ शकतो, मोठा उत्सव होऊ शकतो. जसं गोव्याला कार्निवल होतात बघा, हा. गोव्याला लोक जातात पर्यटनासाठी, हा. इतरही ठिकाणी काही कार्निवल भरतात. तसं मला वाटतं हा शिमगा किंवा होळी हे महाराष्ट्र टुरिझमसाठी एक खूप मोठा विषय होऊ शकतो, कोळीवाड्यातील हावली. तर माझी सरकारला एक विनंती आहे की पर्यटन दृष्टिकोनातून आणि हा कोळी समाजाच्या विकास आणि पर्यटन दृष्टिकोनातून आणि लोक पर्यटनासाठी पण येतील, कार्निवल बघायला पण नक्की, येतील, नक्की, उत्सव नक्की. बघायला येतील. तर नक्की. ह्या कार्निवलचा नक्कीच विचार नक्की करा. होणार, नक्की होणार. आणि प्रमुख म्हणजे आपले जे आता मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, माननीय श्री नितेश राणे साहेब, हा. ते खूप प्रयत्न करतायत की कसं आपलं मत्स्य पर्यटनाला बढावा मिळेल, कसं कोळी संस्कृती टिकू शकतं, कोळी वाड्यातील जे मासेमारीचे अस्तित्व टिकू शकतात, त्यासाठी ते प्रयत्न करतच आहेत. पण मला वाटतं हा मुद्दा जर त्यांनी धरून ठेवला टुरिझमचा, म्हणजे मत्स्य टुरिझम किंवा मत्स्य पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, तर मला वाटतं खूप चांगलं होईल आणि उपजीविकेचं साधन पण मिळेल कोळी बांधवांना. बघा ना, आपल्या संस्कृतीतून कसं दाखवतं बघा ना, होळी संस्कृती, त्याच्यातून आपलं पर्यटन आणि त्यातला आपला विकास, हेच आपलं किती गोष्टी वैशिष्ट्य आहेत, आपल्या किती गोष्टी आहेत. संस्कृतीचं. अरे खरंच. तुम्ही विचार करा, आपण बोलतो कल्चर किंवा धर्म, ही साधी गोष्ट नाही आहे. आज त्या कल्चरमुळे, संस्कृतीमुळे, धर्मामुळे किती लोकांची पोटं भरतात. मंदिरात गेलं तर पुरोहिताचं तिथे पुरोहिताचं पोट भरतं, त्याच्या फॅमिलीचं पोट भरतं. जर तुम्ही तेच कल्चर शॉपिंगला गेला तर जो विकणारा असतो त्याचं पोट भरतं, ज्या महिला पुरणपोळ्या बनवतात त्यांचं पोट भरतं. म्हणजे संस्कृती, धर्म किती महत्वाची, म्हणजे सांगड घालून ठेवली आपल्या पूर्वजांनी बघा. माझं नंदराज कालथे. आता ही होळी कधी पेटवणार का? ही होळी 12-12:30 पेटवणार. कशी पहिले काय करणार? पहिल्या आता हे घरी जातील, ज्याच्या हातात आगणे आहे त्याला आगणीने वाजत गाजत याने घेऊन येतील खात. त्याच्या घरी जाऊन ही सर्व मंडळी जेवढी जाईल तेवढी पावनचार काहीतरी घेईल, मला या बोल काहीतरी थंड वगैरे, त्याने मग ते नाचत गाजत त्याला घेऊन येतील आगणी लावण्यासाठी. हो, आणि मग ते येऊन ते सर्व साहित्य तयार करतील. तयार झाल्यानंतर मग सर्व बेरे बिरे मारून झाले तर मग आगणी तो लागेल. त्याने पहिला लावून दिली त्यानंतर लोक सगळे घेतील, लावतील. पारंपरिक पद्धतीने आपल्या जुनी परंपरा अजूनही टिकून ठेवलेली आहे. हा, आम्ही टिकून ठेवलेलीच आहे. धन्यवाद. तर आलेल्या सर्वांची इथे बघा भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे केली जाते इकडे वर्सोवा कोळीवाड्यात. ताई काय आहे? साकला आणि चिकन, हे अंडीचं आहे, अंडी तवा, आणि आपली भाकरी तांदळाची भाकरी. वा, मिरची भेंडी म्हणजे ज्यांना शाकाहारी, हा बरीच आहे ना मिरची. हा, इथे मांसाहारी आहे, इथे सगळं मांसाहारी आहे आणि इथे शाकाहारी आहे. आणि हे बघा, हे मिरचीचं भरीत, डाळ भात, पनीरची भाजी आहे. वा, काय बात आहे, एक नंबर वर्सोवा कोळीवाडा. आणि जेवण झाल्यावर तर हे बघा थंडगार गारेगार स्ट्रॉबेरी फ्लेवरचं मिल्कशेक आहे. काय बात आहे. दोत आलेली आहे.
आता फेरी मारतायत, प्रदक्षिणी करतायत आणि प्रदक्षिणा झाली की नंतर मग होळीला अग्नी देणार आहे. जय. जोय जाय 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 हरी आंब्याची डांगली चिचेवरी चिचेची डांगली आंब्यावरी अरे रामाचा ध्यान म्हणे सीतेवरी सीतेचं ध्यान म्हणे रामावरी कपटी रावण वेशधरी कपटी रावण वेशधरी सीतेला नेल लंकेवरी सीतेला नेल लंकेवरी अरे सोर सोर रावणा रामाची सीता सोर सोर रावणा रामाची सीता वायुसुत बोले रामाला हो चल जाऊ सीता आणायला वायुसुत बोले रामाला हो चल जाऊ सीता आणायला अरे जोय जाय 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 जोय जाय. तर पाहिलात ना, उत्साह जल्लोष वेसावा वर्सव गावात आणि खरंच आपली पारंपरिक संस्कृती जतन करते आहे तर वर्सव गावातला हा कोळीवाड्यातला हा समाज. आणि बघितलं शिस्तबद्ध पद्धतीने सगळे आले होते, जवळपास 350च्या वरती महिला होत्या. ह्या शिस्तबद्ध पद्धतीने आपला पारंपरिक वेशभूषा करून ह्या होळीमध्ये होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आला होता. आणि हा सांस्कृतिक सण इथली हा समाज जतन करतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा. जय शिवराय.